नमस्कार, समृद्ध कला क्लास मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण रांगोळीतील लक्ष्मीची पावलं आणि ओम ही चिन्हे कशी काढायची ती शिकूया। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। लक्ष्मीची पावलं हे चिन्ह काढणार आहोत। लक्ष्मी म्हणजे आपल्या सर्वांना माहीतच आहे की धन। संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी लक्ष्मी येते असं समजतात आणि तिची पावले हे शुभ मानली जातात। त्याच्यामुळे रांगोळीमध्ये सुद्धा हे शुभ चिन्ह म्हणून वापरले जाते। दिवाळीमध्ये, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा रोज दरवाजामध्ये ही लक्ष्मीची पावलांची रांगोळी काढली जाते। अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या लक्ष्मीच्या पावलांच्या काढल्या जातात। वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो। अशा प्रकारे अशा प्रत्येक चिन्हाचा आपल्याला या रांगोळीमध्ये उपयोग होतो आणि त्याचा सराव करायचा आहे। अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्मीच्या पावलांचे कसे आपण काढू शकतो। जसं कार्यक्रम असेल, जसा सण असेल त्या प्रमाणे आपण हे लक्ष्मीची पावलं किंवा प्रत्येक चिन्हाचा रांगोळीमध्ये उपयोग करू शकतो। आता आपण ओम हे अक्षर कसे काढायचे ते शिकणार आहोत। पूर्ण या अक्षरामध्ये ब्रह्मांड सामावलेले आहे। तसेच हे चिन्ह किंवा हे जे अक्षर आहे ते हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे आणि ते असे अनेक प्रकारे वेगवेगळ्या आकारामध्ये काढले जाते। आपण त्याला वेगवेगळे आकार देऊ शकतो। असाच अनेक आकारांचा सराव करायचा आहे आणि ते रांगोळीत वापरायचे आहेत। अशा प्रकारे तुम्हाला जे आवडतील ते आकार रांगोळीमध्ये वापरायचे आहेत। अशा प्रकारे प्रत्येक चिन्हाचा आपल्याला चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे।
तर या पुढील जे चिन्ह आहे ते आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.